यावर्षी आपण BBF तंत्रज्ञानाचं फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपण शिंपाळा येथे राबवली होती. नांदेड जिल्ह्यामध्ये खूप पाऊस झालेला आहे, तर त्या पावसाचा काही इफेक्ट त्यांच्या पिकांवर झाला आहे का, काही रोगराईमध्ये काही इफेक्ट आहे का, म्हणजे या सगळ्या गोष्टी आज आपण बघण्यासाठी फील्ड व्हिजिट केलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्या शेतकऱ्यांचेही फीडबॅक्स आपण घेतलेले आहेत. आमच्या शेतामध्ये यावर्षी 2025 मध्ये आम्ही BBF पेरणी यंत्राद्वारे पेरणी केली होती. तर ती पेरणी केल्यानंतर सुरुवातीला उगवण दिसत होती, ती थोडीफार कमी जरी दिसली तर मात्र नंतर जेव्हा पीक मोठं झालं तेव्हा अतिशय सुंदर पीक दिसू लागलं शेतामध्ये. त्याच्यानंतर दोन्ही पिकामध्ये म्हणजे ज्या पेरणी यंत्रामध्ये जे अंतर दिलेलं होतं किंवा पाण्याचा निचरा करण्याची पद्धत याच्यामध्ये दिलेली आहे पेरणी यंत्रामध्ये, ते खूप छान आहे. तर ज्याच्यामुळे यावर्षी एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन सुद्धा पाण्याचा निचरा अतिशय छान पद्धतीने होऊन पीक अतिशय छान आलेलं आहे. ज्याचा फायदा आम्हाला सुरुवातीपासून प्रत्येक शेतामध्ये इतर तुलना जर केली आपण तर फवारणीसाठी वाढ जास्त झाल्यामुळं फवारणी करण्यासाठी भीतीदायक वातावरण होतं किंवा सोयाबीनला जागा करून मग फवारणी करावी लागली. पण BBF पेरणीमुळं जवळपास पहिली, दुसरी आणि तिसरी फवारणी करताना कुठलीच अडचण आली नाही आणि शेवटी 3 फवारण्या झाल्यानंतर आता अशी परिस्थिती आहे की ते दोन्ही ओळीमधील अंतर जे होतं, जे खूप जास्त वाटू लागलं होतं, आता ते भरून गेले. म्हणजे असं नाही की आपण सुरुवातीला अंतर ठेवलं म्हणजे तेवढं होतं, आता ते व्यवस्थित मिसळून गेले. तुम्ही पाहू शकता हे पूर्ण अंतर जेवढं होतं ते पूर्ण मिसळून गेलं आता सोयाबीन.